नमस्कार. माझे नाव धनश्री संदीप भोईर. माझ्या मुलाचे नाव कृषित संदीप भोईर. मी भिवंडीला राहते. कृषितचा जन्म 16 डिसेंबर 2023 या दिवशी झाला आणि तो जेव्हा जन्मला तेव्हा मला माहिती नव्हतं की त्याला दिसत नाही म्हणून ते. आणि 21 दिवस झाले कृषितला. त्या दिवशी आम्हाला बोलवलेलं शिवाजी हॉस्पिटलला. मग तिथे आम्ही गेलो. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही की त्याला दिसत नाही म्हणून, असं डायरेक्ट ते काही बोललेच नाही. मला असं वाटलं की त्याला उजव्या डोळ्याला प्रॉब्लेम आहे, कारण तो बंदच आहे, तो उघडलेला नाही. तर मला असं वाटलं की त्याच डोळ्याच्या विषयी ते ट्रीटमेंट करत असतील जेव्हा ते बघत तेव्हा. तर मग नंतर 2 दिवस झाले, 3 दिवस म्हणजे 5 दिवसांत आम्हाला परत त्यांनी ट्रीटमेंट याच्यासाठी बोलवलं व्हिजिटसाठी. तर आम्ही गेले. तर मला बोलायला लागले की तू याला एकदा वाडी हॉस्पिटलला घेऊन जा. तिथे तुला म्हणजे त्या त्या दिवशी त्यांनी सांगितले की त्याला डाव्या डोळ्यात पण दिसत नाही, कारण तो डोळा नॉर्मलच होता. मला असं वाटलं पण नव्हतं की त्याला दिसत नसेल. आणि माझे मिस्टर पण मला बोललेले की जरी एक डोळ्याने नाही दिसला पण दुसरा डोळा तर आहे ना, असं त्यांचा विचार होता. पण मग मला नंतर महिना झाल्यानंतर समजलं की त्याला दुसऱ्या डोळ्यात पण दिसत नाही असं. मग आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही त्याला भरपूर दवाखान्यात पण नेले, पण काही असं म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष झाला. ते नंतर सांगायला लागले की नाही म्हणून तो जन्मताच आहे, तर ते नाही बोलते होऊ शकत असे ते बोलले. मग आम्ही दुसऱ्या प्रायव्हेटला पण आम्ही त्याला नेलं. तर तिथे पण ते काही असे बोललेच नाही. 1.5 वर्ष तिथे केली आम्ही ट्रीटमेंट, पण ते काही बोललेच नाही. मग नंतर मी पण म्हणजे त्यांनी जी डेट देत आम्हाला त्या दिवशी गेले, तर ते नाहीच बोलले. मग तिथपासून मी तिथे गेलीच नाही. मग मी माझ्या मनाची तयारी केली की आता आहे तर आहेच असं विचार केला. तर मग म्हणजे माझा आत्याचा मुलगा आहे ना, त्याच्याशी माझा कॉन्टॅक्ट असायचाच. जेव्हा त्याला कुठल्या पण दवाखान्यात नेऊन दे, कुठे पण नेऊन दे, मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट माझा असायचाच. मग तो मला बोलला का तुला बोलते मी त्याला आत्तापासूनच शाळेत टाक. मग मग त्याला नंतर कठीण नाही जाणार शिकण्यासाठी. तर मग त्यांनी नंबर दिला संपदा मॅडमचा आणि मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि मला ना त्याला लवकरच टाकायचं होतं शाळेत. मला टाईम असा वेस्ट नव्हता करायचा. तर मग मी एक दिवशी मॅडमच्याकडे गेली, म्हणजे जानेवारीची 9 तारीख होती. त्या 9 तारखेच्या दिवशी मी गेली आणि मग मॅडमला भेटली. आणि मॅडमला भेटून ना मला खूपच बरं वाटलं, कारण की सॉरी मग संपदा मॅडमची भेट झाली. आणि त्या दिवशी आधी ओळख नसताना आपण अशी पटकन बोलत पण नाही, पण मॅडमने असा आधार दिला. अशा त्या आपल्या माणसात कशी बोलतात तसे मॅडम बोलल्या. त्या म्हणाल्या का म्हणजे इतर मुलं पण त्यांनी दाखवली आणि त्यांना बघून पण मला असं बरं वाटलं की आपल्यासारखाच आपल्या एकटा कृषीतच नाही, इतर सर्व मुलं पण आहेत. मग त्या दिवशी माझ्या मिस्टरांना मी घेऊन गेलेली आणि त्यांनी पण मला सांगितलं की आपण त्याला त्याच म्हणजे त्याच शाळेत टाकू म्हणून, की तो शिकेल. त्यांना पण असं वाटलं की तो शिकेल. आणि खरंच तिथे जाऊन ना खूपच म्हणजे असं कृषीच्या वागण्यात, बोलण्यात सगळ्यातच फरक झाला. कारण की आपण दुसरा मुलं आपण बघतो की त्याला आपण खेळणी देऊ किंवा समजतं आपण त्याला काय करायचं ते, कसं शिकवायचं ते. पण अशा मुलांना नाही असं शिकवता येत. पण मॅडमनी ना त्याला असं म्हणजे मला सांगितलं की ही खेळणी घे, किंवा त्याला ना जी खेळणी होती तिथे माल ओवायला सांगितली, बाटलीत गोट्या भरायला सांगितल्या, गणिताच्या पाटीला खिली लावायला पण त्याने सांगितले आणि ते घरी पण दिली पाटी. आणि तो घरी पण करायला लागला. म्हणजे त्याला आवडतं, पण ते मला माहिती नाही ना की कसं शिकवायचं, कसं करायचं. पण मॅडमच्या मुले मला असं समजलं की त्याला काय शिकवायचं किंवा कोणती खेळणी घ्यायची. तशी त्याला खेळणी पण घेतल्यात. आणि मॅडमनी त्यांना असे कविता, गाणी म्हणायला शिकवली. तो घरी येऊन आणि मी नाही त्याला सांगत की हा गाणी बोल, भोपळ्याचं गाणी बोल किंवा दुसरा कोणता इडलीचा. तो मला घरी जाऊन मला तो सांगतो बोलायला का भोपळ्याचं गाणी. तो आठवण करतो आणि तो बोलून पण टाकतो लगेच. म्हणजे त्याला शिकण्याची आवड आहे. मॅडम बोलतील ना ते तो बरोबर करतो. म्हातारी
लाडू कर. म्हातारी लट्ट कर, लट्ट कर. अरे वा. टाळ्या वाजवा तुझ्या. आणि घरी पण तो म्हणजे असा बोलायला पण शिकला, कारण की मराठी एकदम परफेक्ट आमच्याकडे कोण बोलतच नाही. तो मराठी पण असं बोलायला शिकला. शी करायला, सू करायला असं तो सांगायला पण लागला. हां, घरात असा एकदम परफेक्ट फिरतो. किचन कुठे आहे, रूम कुठे आहे, बाथरूम कुठे आहे, ते त्याला बरोबर माहिती आहे. तो बरोबर तिथे जातो. कृषीत हा, कृषीत माल ओवायला लागला, बाटलीत गोट्या भरायला लागला. आणि आणि ते खूप तिथे खेळणी आहेत, अशी चौकोन, ते गोल असे ते आकार पण तो जास्त नाही पण थोडेफार तो ओळखायला लागला. ते त्याच्यात लावायला शिकला. आणि मी पण इतर मुलांच्या जवळ त्यांचा अभ्यास घेते, म्हणजे त्यांना वाचून दाखवते किंवा ते गणित पाटीला खिली लावत असेल तर ते मी त्यांना मदत करते, म्हणजे अशी त्यांना शिकवतेच. आणि त्या मुलांना बघून पण मला असं बरं वाटलं, ते कम्प्युटर पण चालवतात. मी कधीच असं पहिलीच्या मुलाला बघितलं नाही की ते कम्प्युटर चालवतात असं. पण तिथली मुलं ना खरंच कम्प्युटर चालवतात. आणि मी घरी जाऊन पण मी मिस्टरांना सांगते की तिथली मुलं कम्प्युटर चालवतात. मी जे काही पण होऊ दे, जे म्हणजे असं नवीन शिकण्यासारखं असतं ना, मी ते घरी जाऊन सांगतेच. आणि ना म्हणजे मला असं बरं वाटते की ते मुलं असं कम्प्युटर चालवतात किंवा ब्रेल ती काय ते बोलतात त्याला, ब्रेल मशीन ती पण चालवतात. आणि त्यांच्यासाठी पण शिकायला काहीतरी आहे असं बघून मला असं बरं वाटते. आणि कृषीत पण तिथे शिकणार आणि मला त्याला कम्प्युटर शिकवायचं आहे. आणि मी दुसऱ्या कुठल्याच शाळेत म्हणजे अशी मुलांना ते एक्सेप्ट करणारच नाही आणि ते असं मनापासून शिकवणारच नाही. जसं संपदा मॅडम प्रत्येक मुलाला असं एक एकट्याला घेऊन शिकवतात, असं कोणीच नाही शिकवू शकत. आणि मला ना कृषीतला त्या शाळेत शिकवायचंच आहे. माझी खात्री आहे की तो काहीतरी तिथे शिकून नक्कीच मोठा होईल आणि मला त्याला मोठं झालेलं बघायचं आहे. स्नेहांकित संस्थेत येऊन मला असा खूप असा आधार वाटला. तिथले पॅरेंट्स लोक त्यांच्याशी गप्पा मारून किंवा म्हणजे त्यांना बघून ना मला खूप असं बरं वाटलं की नाही कृषीत मला असं आधी वाटायचं की कृषीचं काहीच होणार नाही, तो काही करणारच नाही असं वाटायचं आधी तिथे जायच्या आधी. पण त्या पॅरेंट्समुळे मला असं म्हणजे त्या मुलांना बघून मला असं वाटलं की कृषीत खूप मोठा होईल, तो काहीतरी करूनच दाखवेल आणि तो करेलच. मला असं एकदम असं मनापासूनच वाटते की मी त्याला त्या शाळेतून काढणार नाही, त्याला मी तिथेच ठेवेन. हां, त्याला मी शिकवेनच. इथे बसून. आणि असं मला किती पण मेहनत करायला लागली ना तरी मी ती मेहनत करेन आणि त्याला शिकवेनच. आणि माझ्याकडून स्नेहांकित संस्थेला 25 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चमचा आला खुशीत जाऊन बसला, जोरात बोल. बशीत चमच्याने पाहिले, इडलीचे केले, इडली लागली, चमचा लागला, चमचा लागला, कसा चमचा लागला, बोल ना. हसायला. हसायला. कसला हसायला, कसा